सोबतच्या स्टुडिओतल्या मान्यवरांपर्यंत येतोय. कोण कोण आपल्या सोबत आहेत त्यांची ओळख आपल्याला करून देतो. मुंबईमध्ये आमच्या सोबत स्टुडिओमध्ये अनिश गाढवे आहेत, त्याचबरोबर सुशीबेन शहा जोडले गेलेले आहेत, त्या शिवसेनेचं या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतात. प्रकाश गाडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, ते भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतात. थोड्या वेळापूर्वी ज्या अनिश गाढवेंची मी आपल्याला ओळख गेली ते उद्धव ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करतात. माझ्यासोबत काँग्रेसचे प्रतिनिधी या निमित्तानं चर्चेत कपिल ढोके आहेत आणि प्रवीण पुरो आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून आहेत. पटकन मुंबईची चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, त्या निमित्तानं मुंबई पोलिसांचा जो अंदाज आहे तो एकदा पटकन स्क्रीनवर बघूयात. या सगळ्या एक्झिट पोलच्या तुलनेमध्ये मुंबई पोलिसांच्या अंदाजाला अधिक वजन आहे. मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागानं काय सांगितलंय ते आपण पाहणार आहोत. निकालाच्या नंतर नवी युती आणि नवी आघाडी करावी लागू शकते का, असा प्रश्न मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभागाच्या संकेतामधून मिळतो आहे, उपस्थित होतोय. चर्चेला या निमित्तानं आपण पुढे नेतोय, पण एक महत्त्वाचं निरीक्षण मुंबई पोलिसांच्या अहवालातून येतंय. कुणालाही स्पष्ट बहुमत नाही. सुशीबेन शहा यांच्यापर्यंत जाऊयात, पटकन त्या बोलतील. सुशीबेन शहा, मुंबई पोलीस जर असं म्हणत असतील तर मग बाकी सगळे एक्झिट पोल बाजूला ठेवून द्या. तुमच्याच सरकारचा, तुमचाच विभाग सांगतोय तुमचा काही महापौर बसेल असं दिसत नाही, काय म्हणाल? नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. बघा, आम्ही एक महायुती करून पुढे गेलो आहोत. कपिल भाऊ माझे बंधू विसरले की आता इलेक्शन संपला आहे, आता कोल बघायची, आपल्याला जनताचा कोल काय ते बघून घ्यायचं आहे. जे झालं ते झालं, आम्ही लढलो. आमची राजकीय युती नाही आहे, आम्ही एक विकासाचा मॉडेल घेऊन पुढे गेलेलो आहोत. शिवसेना असो, बीजेपी असो, आम्ही एकत्र मिळून मुंबईकरांसाठी आम्ही काय काम करू शकतो. आणि मुंबईकरांनी बघितलं आहे की 2-2.5 वर्षामध्ये जे आम्ही भरीव काम केलेलं आहे, टँजिबल, जिथे आपण बघू शकतो. कोस्टल रोड असो, कोस्टल रोड वगैरे सगळे तुम्ही जर अगदी काय आता सुशीबेनजी या संपूर्ण चर्चेमध्ये प्रचारात काय घडलं ते होऊन गेलं. तुमचा महापौर बसणार आहे की नाही? नक्की, प्रश्नच नाही. महायुतीच्या भगवा फडकेल बीएमसी मध्ये तुम्ही बघा, त्याच्यामध्ये 2 मत होऊ शकत नाही. हिंदू मराठी आमच्या मेयर बसेल. अनिश गाढवे उत्तर देतील या मुद्द्यावर. खरं तर मला आभार मानायचे, त्यांनी हिंदू नंतर मराठी हा शब्द वापरला. आधी हिंदू म्हणत होते, मराठी कुठेतरी अडगळीत टाकलं होतं, आता ते जागेवर आणलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून त्यांना. आता खरं तर मला मगाशी कामांची यादी वाचायला सुरुवात केली. मी जागेवर शिवसेना आणि मनसे, शिवसेना राहू द्या हो, आम्हाला काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्हाला तुमचं काय व्हायचं ते पानिपत आपण पाहू 10च्या नंतर काय असेल ते. पण विषय येतो ना ज्यावेळेस कामांचा, त्यावेळेस मी अजिबात खोटं सहन करत नाही. पण आता त्या प्रचाराच्या मुद्द्यांवर जाऊ नका. आपण महापौर कोणाचा बसणार हा मुद्दा होता. सुशीबेन म्हणतात त्यांचा महापौर बसणार आहे. तुमची परिस्थिती काय आहे? प्रकाश गाडेंसाठी पुढचा प्रश्न तयार आहे. अनिची, आपण उत्तर द्या, तुमचा महापौर तरी बसतोय का? बघा, ज्या प्रकारे मुंबईकरांनी कौल दिलेला आहे, ज्या प्रकारे मतदानाचा टक्का 55च्या पुढे जवळपास गेलेला आहे, आम्हाला 100% खात्री आहे शिवसेना, मनसेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर हा मुंबईमध्ये बसेल आणि मराठी महापौर मुंबईच्या त्या महापौरच्या त्या खुर्चीमध्ये विराजमान असेल 100%. प्रकाश गाडे, आपलं म्हणणं काय आहे? मुंबई पोलीस सांगतायत की मुंबईत स्पष्ट बहुमत कोणालाही नसेल, हा अंदाज खरा ठरेल? नाही, कसं आहे, पोलिसांचा अंदाज जे काही असेल, पण प्रॅक्टिकली आणि ग्राउंड परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात भाजपा महायुतीचा, शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर मुंबईवरती बसेल आणि तो महापौर मराठी असेल, यात कुठलंही दुमत नाही. आता माझे बंधू म्हणाले की 10 वाजताच्या नंतर काय ते कळेल. त्या बंधूंना माझं एकच म्हणणं आहे की तुमची धुळदाण झालेली असेल. फक्त माझे एवढंच आहे, भाषणाप्रमाणे हवेत राहू नका, जमिनीवरती बघा. लोकांनी तुम्हाला अगोदरच निकाल पाठवला बहुतेक नाकारलेला आहे. निकाल काय आलाय सांगून टाका आम्हाला, समजू द्या तुमचा निकाल. ऐका निकाल पोचलाय बहुतेक. भाजपा शिवसेना महायुतीचा मराठी हिंदू महापौर बसेल, यात कुठलीही शंका नाही. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रचाराचा उल्लेख केलात, खोटं सहन तुम्हाला होत नाही, पण सत्य सहन करण्याची तुमची ताकद नाही. ठीक आहे प्रकाशजी, परत आपल्याला त्या प्रचारात अडकायचं नाहीये. कपिल ढोकेंकडे काही वेगळं सांगण्यासारखं आहे का? कुणाचा महापौर बसेल? तुम्ही तर तिसऱ्याच पातळीवर लढत होतात, तिसरा एक वेगळा गट तुम्ही तयार केलेला होता. तुमचा महापौर तरी बसणार आहे का? तुम्हाला तर उमेदवार मिळाले नव्हते लढायला. नाही, बघा, सगळ्यात पहिले तर हे लक्षात घेतलं पाहिजे की
प्रकाश गाडे असतील किंवा आमच्या शहाताई असतील यांनी कालपर्यंत कधीही न म्हटलेलं आज म्हणण्याची हिंमत दाखवली की मराठी महापौर बसेल. म्हणजे ज्या असं काय लोकांना बोलताय? आम्ही अहो, नेहमी ऐका म्हणतो आहोत. ऐका कालपर्यंत खोटी- तुम्ही खोटी बात- शहाताई तुमच्या मधात मी कपिल बोललेलो भाऊ, नाही. ऐका तुम्ही कालपर्यंत चुकीचं कुठे सांगू नका. अहो, ज्यांना मुंबई महापालिकेची चुकीचं बोलू निवडणूक नका. लढायसाठी तेवढाच. अण्णामलाईला कपिल भाऊ, आणायची गरज पडते ते लोक काय मराठी का बरं माणसाची नाही? बाजू घेऊन सगळेच बोलणार आहे? मुंबईमध्ये अहो, राहतात. अण्णामलाई आणि असं जो काय म्हणताय? सांगतो की मुंबई काय हे काही त्याच्यामध्ये दोमत होऊ शकत महाराष्ट्राचे मुंबई नाही. हे काही महाराष्ट्राचं शहर नाही हे सांगणाऱ्या अण्णामलाईची जर अहो, तुम्हाला ते- गरज ते पडत असेल कुठेतरी तर बोलणं तुम्ही काय म्हणजे मराठी चुकलं माणसाची असेल. भाषा करत अहो, आहात? का अहो, बोलताय कसं काय कपिल चुकत भाऊ? असेल? काय एकनाथ शिंदेमध्ये मराठी माणसाची मुंबईमध्ये एक भाषा ऐकून करत घ्या. नव्हती का? एकनाथ शिंदेमध्ये आम्ही ती ताकद नव्हती नक्कीच का? मानणार. पण एकनाथ मुंबई शिंदे अशी नगरी आहे जी सगळे आणायची काय गरज सुरक्षित पडली आहे. तुम्हाला? आणि याचं हळू सुद्धा बोला, तुम्ही हळू बोला. अहो, तुम्ही आवाज कशाला आम्ही पण मोठा करू अहो, शकतो. आवाज किती टाकला? कशाला? अहो, भरपूर टाका. तुम्ही काँग्रेस मराठीमध्ये अहो, आता मला बोलायची परवानगी अहो, द्या. कसं काय मराठी माणसाला काँग्रेसचा विचार तुम्ही करू नका. काँग्रेससारख्या लोकांनी तुम्ही काँग्रेसवर तुमचा विचार बोलण्याची करा. गरज नाही. ते आमच्या आम्हाला मतदानाची जागा ध्रुवीकरण करण्याची गरज पडली नाही. अहो, तुम्ही आमचा विचार करू नका. आम्ही काही तुमच्यासारखे सत्तेतले लोकांचे पैसे वाटून देऊन राहिलो नाही. अण्णामलाईला आम्ही काही आणायचं एकमेकांचे कपडे ते फाडण्याचं आमची काम जबाबदारी केलं नाही. आहे. आम्ही जर आमचा विरोध decision करतो आहे. असेल, तुम्ही तरी आम्ही काय बोलणार आहे? एकमेकांचे कपडे फाडले नाही. अजिबात तुमच्या नाही. नेत्यांनी आम्ही एकमेकांचे आभाळे काढले. कोणाचे कपडे नवा मुंबई फाडत गणेश नाही. नायकांनी तुमच्या तुम्ही एकनाथ ground शिंदेला वरती रावण नाही. म्हटलं. अहो, जाऊ विसरलात द्या. का तुम्ही? अहो, अहो, जाऊ. एकनाथ शिंदेला रावण आमची म्हटलं गणेश नायकांनी. असं कुठे आम्ही उद्धव ठाकरेंना म्हटलं नाही किंवा उद्धव व्यवस्थित ठाकरेंनी चालली रावण आहे. म्हटलेलं नाही. सक्षम तुम्ही आहे. काय गोष्टी सांगता? स्थिर सरकार अहो, आज आम्ही मराठी देणार. म्हणता आणि राज- काल अण्णामलाईला आणायचं काम पडलं सेंटरमध्ये, की जो अण्णामलाई सांगतो स्टेटमध्ये नवी मुंबई हे आणि आता मुंबई हे BMC महाराष्ट्राचं मध्ये शहर एक नाही. स्थायी अहो, सरकार आम्ही गणेश देणार. नायकांनी आणि तुमच्या कोण? एकनाथ शिंदेंना हिंदू रावण म्हटलेलं मराठी आहे. मेयर एकमेकांचे आज कपडे चालू फाडण्याचं बसणार. काम केलेलं आहे. अजित तुम्ही पवारांनी भाजपला गुंड आज म्हटलेलं आहे. तुमच्या तुम्ही जे- काय गोष्टी सांगता? तुमचं जे म्हणणं आहे ना अहो, ताई, मी जे तुमच्या मधात काँग्रेसने बोलले- कॅम्पेन केलं नाही अहो, जे काँग्रेसवर दिसले बोलायची नाही, तुमची पात्रता एक नाही. सभा तुम्ही घेतली भाजपच्या नाही. ओ, पात्रता दावणीला कोण बांधण्यासारख्या कोणाची आहे तर निवडणुका राहू द्या. लढल्या. पण तुमची हे काही वस्तुस्थिती पात्रता नाही. आम्ही आहे. एकमेकांचा सन्मान ठेवून लोकांच्या वस्तुस्थिती प्रश्नांवर आहे. निवडणुका हे लढलेलो आहे. तुम्ही- आम्हाला काही अहो, तामिळनाडूतून तुम्ही अण्णामलाई 40 आणायची गरज पडली सीटवर नाही. कॅन्डिडेट ठेवू शकले तामिळनाडूतून नाही. अण्णामलाईला पण प्रचाराला काय आणायचं बोलताय मुंबईतल्या तुम्ही? मराठी माणसाची मतं 40 मागायची. तशी ही सीटवर कुठली पद्धत? तुम्ही अहो, कॅन्डिडेट ठेवू आमचा शकले विचार नाही. करू नका अहो, तुम्ही. काय बोलताय पण आम्ही तुम्ही? भाजपच्या आणि धोरणाला काँग्रेसमध्ये गुलाम होऊन बांधला गेलो नाही. मुंबईमध्ये एवढं आम्हाला मात्र काही लक्षात ठेवा. सांगू नका. अहो, मुंबई शाहताई, आम्ही बांधला गेलो नाही. धनुष्यबाण मुंबई ही बरोबर मराठी आलेली माणसाची आहे, अशी लक्षात आहे. ठीक आहे मला चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे. एक मिनिट कपिलजी आणि सुशीलबेन आपण थोडं थांबा थोडा वेळ. आम्ही काय करू? आम्ही काय करू? आम्ही काय करू? याच्यात आम्ही काय करू? अनिश गाडवे घुसतायत. याच्यात अनिश गाडवे आम्ही घुसू काही नका. करू मला म्हणताय. प्रकाश गाडेंपर्यंत पोहोचायचं आहे हा मुद्दा घेऊन. आम्ही काही करू. आम्ही काही करू. प्रचारासाठी हा काय हा करू आम्ही? हा असतो तुमचं माज. काय म्हणणं आहे? हा असतो माज. अहो, आहे. हा सत्तेचा असतो माज माज. नाही. आम्हाला हा विश्वास सत्तेचा आहे. माज आहे. आम्हाला विश्वास आहे. सत्तेचा की माज आम्ही आहे. कसे आम्ही काम करू. अजिबात नाही. अजिबात नाही. अहो, तुम्ही त्याला दोघे बोलव. त्याचे एकाला- गोळे गाऊ. आम्ही काही करू. हे रसमलाई- शिवसेनेची रसमलाईच म्हणता येईल त्याला. मला हास्यास्पद वाटते. अजिबात हास्यास्पद आहे. त्यासाठी तुम्हाला मराठी माणसावर म्हणजे हसूच येणार आहे. शिवसेनेच्या शिवसेनेची भूमिका आहे की आम्ही काही करू. आम्ही अण्णामलाईचे गोळे गाऊ. अजिबात नाही. 2% ठीक आहे. हैसियत मला नाही. सुशीलबेन, NCP ला हैसियत. 2% ठीक आहे ठीक आहे माणसे- सुशीलबेन आणि कपिल शिंदेगडाची लोके मला लायकी मला आहे. मला थोडं लोकांची जी हैसियत प्रकाश आहे. गाडेंपर्यंत मराठी पोहोचायचं माणसाची हैसियत आहे. करतायत. आपल्याला थांबावं लागेल. मराठी माणसाची हैसियत करतायत. तिघही जण काही ऐकायच्या स्थितीत आता दिसत नाहीयेत. काय आहे ना ते अहो, भाजपाने तुम्हाला शिंदे दाखवून गट, दिलेलं आहे. धनुष्यबाण, शिवसेना, शिंदे टोळीची मुंबईचा लायकी. विश्वास, अहो, तो धनुष्यबाण मुंबईचा चोरलेला विश्वास धनुष्यबाण आहे आणि तो. विश्वास तो अजिबात शिवसेनेचा नाही. धनुष्यबाण आज आहे. तुम्हाला भेटू शकत नाही. तुमचं तुम्हाला योगदान काय भेटू शिवसेनेमध्ये? शकत नाही. अहो, काय तुमचं बोलताय शिवसेनेमध्ये तुम्ही? योगदान काय आहे? शिवसेनेचं योगदान काय केलं तुम्ही शिवसेनेसाठी? भरपूर किती रस्त्यावर भरपूर. उतरलात आम्ही तुम्ही बाळा शिवसेनेसाठी? दाखवू शिकू. आज आम्ही आमचं आता आयुष्य परत- घातलंय शिवसेनेमध्ये. आम्ही चांगली रक्ताचं गोष्ट पाणी आहे. केलंय. अहो, तुमच्यासारखं तशी आयतं आमचे- तुमच्यासारखं अहो, आयतं आम्ही सिंहासनावर येऊन मी बसलो म्हणजे नाही. शिवसेना तुमच्या नाही, नेत्यांपासून शिवसेना तुम्ही सारे म्हणजे आयत्या आमचे- आयत्यावर आमचे आयत्या एकनाथराव बिळावर शिंदे. नामोबाद तुम्ही. लक्षात घ्या. शिवसेना आम्ही आहोत. एकनाथराव शिंदे. आम्ही शिवसेनेसाठी आज- रक्त अहो, सांगलंय. तुम्ही आम्ही स्वतःला केसेस म्हणा. पत्करलेत. आम्ही केसेस तुम्ही शिवसेना सांगू नका. गळ्यात गमछे घालून बसले आणि गळ्यात ते धनुष्य लावला म्हणजे शिवसेना होत नाही. अरे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय आम्ही शिवसेनेचे. मराठी माणसाचे विचार घेऊन चाललोय. हिंदुत्वाचे विचार.
बोलू नका. तुमच्यासारखं आता नाहीये campaign MIM सोबत संपला. हात मिळवणी पण मला एक करायची. मिनिट असू द्या. सांगायचं आहे, अहो, सुशील, महाराष्ट्राने- तुमचा आम्ही सन्मान करतो. महाराष्ट्राने मुंबई- अहो, तुमचा आम्ही एकामेकाला सन्मान करतो. ठेवायलाच पाहिजे. तुमचा आम्ही सन्मान करतो. करायलाच पाहिजे. तुम्ही का बरं नाही? मी पण तुम्ही ज्या सन्मान पक्षाचं करते. प्रतिनिधित्व करताय त्या पक्षामध्ये त्या पक्षाच्या नावाने आम्ही आहोत, चांगली गोष्ट शिवसेना आहे. नावाने. मग या आमच्या आणि बरोबर. आम्हाला महाराष्ट्र शिवसेना- ओळखतो. मग महाराष्ट्रातले या लाखो आमच्या शिवसैनिक बरोबर. आम्हाला ओळखतात आणि त्यांनी अहो, पाहिलं आम्ही सोडा. शिवसेनेसाठी काय केलंय. महाराष्ट्राची आज ठाण्यामधून जनताने आहोत. कोल दिलेला गद्दारांना आहे. अंगावर नाही कोल शिंगावर घेतो दिलेला आम्ही. आहे. ठाण्यामधून गद्दारांना अंगावर नाही विधानसभा- शिंगावर घेतो. विधानसभा जरा असो, जा पहा विधानसभा ठाण्यामध्ये असो, आम्ही कोण आहोत ते ठाणेकर विधानसभा सांगतील आम्हाला. असो, नगरपालिका असो, शिवसेना तुम्ही सांगू महाराष्ट्राची नका. जनता, तुम्ही बाकी तुमचा जो मराठी पक्ष आहे माणूस, त्याच्याबद्दल बोला, सगळ्यांनी- शिवसेनेबद्दल बोलू नका. सगळ्यांनी कोल आम्हाला अजिबात दिलेला आहे. शिवसेनेबद्दल अहो, बोलण्याचा तुम्हाला बाजूला अधिकार नाही. आज इलेक्शन कमिशनने ज्यांचे दिलं म्हणून तुम्ही नेते- शिवसेना होत नाही. आज ज्यांचे नेते एकनाथरावजी शिंदे असतात, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभामध्ये 60 तसे आमदार भाजपाला आले. बाजूला करा. तुम्हाला तुमच्या शिंदे अहो, गटाची काय लायकी कळेल बोलताय तिथे. तुम्ही? भाजपाला कशा- बाजूला करा. अहो, तो भाजप सोबत आहे. शिवसेना- त्याच्यामुळे तुम्हाला केंद्र शिवसेना तुमच्यावर पावलेलं आहे. म्हणजे मुंबईच्या विश्वास त्या आणि केंद्राचा विश्वास आशीर्वाद आहे आणि तुमच्यावर असा. मनुष्यबळ आमचा बरोबर आहे. एक मिनिट आणि अनिश आमचा गाढवे, आपण हा एक वेगळा मुद्दा त्याचा चर्चेत मला- आणलाय. मला वाटतं त्याचा सुशीबेन आम्ही या खुश निमित्तानं आहात प्रकाश आमची गाडे आपल्या सोबत 25 वर्ष आहेत. जुनी सुशीबेन आमची थोडं बाजू थांबा. आहे. सुशीबेन, काय प्रकाश बोलताय गाडेंना आपल्या सहकार्याला बोलतं करतो. पटकन एकदा बोलतं करूयात. या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की वेगवेगळ्या पद्धतीनं नव्या नव्या बातम्या पण येतात. पण प्रकाश गाडे, आपण आधी उत्तर द्या. तुम्ही आहात म्हणून एकनाथ शिंदेची सगळी ताकद आहे, हा आक्षेप आहे. आणि याच्यावर चर्चा पुढे नेण्यानंतर तातडीनं आपल्याला गिरीश महाजनांची एक बातमी येते, ती ऐकायची आहे. प्रकाश गाडे, आपलं उत्तर. हे बघा, भाजप शिवसेना महायुतीने ही निवडणूक लढवलेली आहे आणि एकमेकांची बघा, प्रत्येक राजकीय पक्ष जरी वेगळे असले, आमची ताकद ही एकत्र आल्याच्या नंतर ती आणखीन आमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष राहिलेला आहे आणि भाजप मोठ्या भावाची भूमिका निभावलेला आहे. त्यामुळं एक शब्दछल करण्यापेक्षा प्रसादजी की भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ आहे आणि शिवसेना ही लहान भाऊ आहे आणि दोन भावंडांच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. आणि मुळात हा ठीक आहे. प्रश्न तुम्ही शिवसेनेला विचारायला पाहिजे होता, मनसेला विचारायला भाऊ पाहिजे भाजप होता. आहे. ते दोघे भाऊ जे 137 एकमेकांची लढले. उणे धुणे काढून आजपर्यंत आमच्या वडापाव सोबत भाजप कधी चिकन म्हटलं नाही आम्ही सूप पर्यंत भाऊ गेलेले आहे. आहेत. त्यांना हा प्रश्न विचारायला हवा होता. कळलं तुम्हाला? तर तुम्ही उलट आम्हाला शब्दछल करून हे करू नका. आम्ही दोघेही एकच आहोत. भाजप हा मोठा भाऊ आहे, शिवसेना आमचा हा लहान भाऊ जाऊ आहे. द्या हो. आम्ही त्यांचा जाऊ द्या, मोठा ते भाऊ आहे. आमच्यावर सोडा ना. समजलं तुम्हाला? शिवसेनावर तुम्हाला सोडा. कळालं? लाईव्ह कळालं? शिवसेनावर सोडा. शिवसेनावर नाही, भाजपावर Absolutely. सोडा. भाजप ठरवणार आहे. अजिबात तुम्ही नाही. कोणी नाही आहात. अहो, काय? भाजप ठरवेल. ते भाजप आमच्यावर- ठरवेल तुम्हाला कुठे बसवायचं आणि माझी कुठे आदेश उतरवायचं. सर्वांना सीट आम्ही विनंती घेतली. आहे की ते दोन भाऊ 139 एकत्र का थांबा आले? थांबा 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 जरा. जळगावहून एक बघा, बातमी येते दोन माझ्यासोबत. भाऊ आमच्या एकत्र- सहकारी आहेत कल्याणी दीक्षित, त्यांच्यापर्यंत त्या बातमीसाठी जाऊयात. जळगावची बातमी देत आहेत नक्कीच आपल्याला. स्टुडिओ मधली चर्चा तापत असताना ग्राउंड